हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे आणि आता इथे अखंड हरिनाम सप्ताहाला आजपासून सुरुवात झाली. 14वा अखंड हरिनाम सप्ताह आहे. 3 दिवसाचा सप्ताह आहे हा. गावामध्ये मोठा सप्ताह पण असतो 7 दिवसांचा, पण तो बाहेर असतो. त्यामुळं मंदिर इथे आणि सप्ताह तिथे म्हणून इथे एक परंपरा चालू केली आहे. 14 वर्ष झाली. 3 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह वरून एकादशीच्या तिथीला हा सप्ताह पार पडतो आणि ह्या सप्ताहाला आजपासून सुरुवात झाली. तर सकाळी प्रथम अभिषेक झाला, त्यानंतर आपलं गातापूजन, विणापूजन, ध्वजपूजन अशी पूजा पार पडली आणि ज्ञानेश्वरी पारायणाला आता सुरुवात होणार आहे. त्यानंतर आता ध्वजपूजन झालेलं आहे आणि आता पंचपतीला सुरुवात होते. इथे पंचपतीसाठी सगळी तयारी चालू आहे. पंचपती झाल्यानंतर ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात होणार आहे. पंचपती झाल्यानंतर सगळ्यांसाठी नाश्ता सगळ्यांनी करून घेतला आणि त्यानंतर मग नाश्ता झाल्यानंतर इथे पारायणासाठी सगळ्या बसले. त्यानंतर आता पारायणाची सुरुवात आहे. त्यानंतर ज्ञानेश्वरीचं पूजन होणार आहे आणि ज्ञानेश्वरीची सगळ्यांची पूजा झाल्यानंतर पारायणाला सुरुवात होणार आहे. सर्वजण आहेत हे पारायणाला बसलेले सगळे. होय, आम्ही बसतो म्हणते. बसले ना. मॅडम हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे जो ज्ञानेश्वर माऊलींनी 16व्या वर्षी लिहिला हा ग्रंथ आहे. तो ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितला आणि सच्चिदा बाबांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि आज ह्याच ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण आहे 3 दिवसाचं. तर हा आहे तो ग्रंथ आणि आता इथे काकींनी ज्ञानेश्वरीची पूजा केली आहे. 14व्या सुरुवात होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून श्रीच्या अभिषेकाने या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. अतिशय सुंदर असा ज्ञानयज्ञ आपल्या सर्वांच्या सहकार्याने संपन्न होत आहे.
आता सकाळपासून दीपपूजन, घटपूजन, विनापूजन, ज्ञानेश्वरी पूजन, गाठापूजन, भागवत पूजन, ध्वजपूजन, पंचपदी झालेलं आहे. आदरणीय निवृत्ती महाराज यांच्याकडून सर्वांच्या दिन नाश्ता मिळालेला आहे, चहा मिळालेला आहे. आता ज्ञानेश्वरी पारायण करायचं आहे. ज्ञानेश्वरी पारायण हा कलियुगातलाही सर्वात श्रेष्ठ असणारा असा हा ज्ञानयज्ञ आहे. कृपया लक्ष द्या. अतिशय सुंदर असं जर जीवनामध्ये काय मिळवायचं असेल तर ज्ञानेश्वरी पारायण. वाचन वेगळं आणि पारायण वेगळं असतं. जे आळंदी या क्षेत्रामध्ये भगवान श्री शंकराने 108 वेळा तपश्चर्या केली ती ज्ञानेश्वरी पारायणाची आणि तिथं समाधी घेतली माऊलीने. तर ज्ञान हे माऊलीच्या नावातच आहे. ज्ञान घ्यायचं असेल तर आपलं जीवन सार्थक असं. फक्त कलियुगामध्ये ज्ञानाचं म्हणजे नाम जप यज्ञ तो परम बाजून शक्य स्नानादी कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदार्थ. वेदार्थाला सुद्धा श्रेष्ठ असणारा हा पारायण सोहळा. हे वाचन नव्हे, हा पारायण असतं. कसलं म्हणजे पारायण आहे. याला पारायण म्हणायचं, वाचन म्हणायचं. पारायण म्हणजे आपल्या जीवनाचं पारायण असतं बघा. जन्म आणि मृत्यू या पद्धतीचे सगळं घडतं हे ज्ञानेश्वर. कसं वागायचं, कसं जगायचं, काय खायचं, काय प्यायचं, हे सगळं सगळं सांगितलं असं. जीवनाचं सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत. आणि कोण उठवतो आपलं झोपणातून? तोच उठवतो. त्याचंच आपण स्मरण करायचं तर कलियुगामध्ये दुसरं ज्ञान आता दुसरं काय श्रेष्ठ साधन फक्त म्हणून नाम जप येतो तो परम बाजूचं घेतं. स्नान सुद्धा नाही घेतो चालेल, फक्त थोडा नाम घ्या देवाचं. नाव श्रेष्ठ श्रेष्ठ आहे आणि हे कलियुगामध्ये चालून देणारे एकमेव साधन आहे. म्हणून पारायण करतात. देव तुकाराम पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. माईक मध्ये माईक म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगदुंद तुकाराम महाराज की जय. श्री पंढरीच्या पतित पावना एक विज्ञापना पायापाशी अनाथ जीवांचा तुकाज कैवारे. ऐशी चराचरी वृदावली न सांगता कडे अंतरीचे तुझ. आता तुझी लाज तुझ देवा आणि कर त्यांचे करशी समाधान. अवयाचे दान येऊनिया. ओम नमो श्री आभ्या वेदगतिपाभ्या जय जय सुसंज्ञा रूपा देवा तुझी हरेषु सकारात्मकी प्रकाशु मने पूजाशु अवधारु. हे शब्द म्हणमाशेष तेची मूर्ती सुरेश. हे वरांकुलिकोश निर्वताचे स्मृती तेची अवयव. ते काम भाव ते लावण्य ठेव अशोभा. तोषावे तोषोनी मृदावे पठावे कामने. जे क्रांती कडे सांडो त्या सत्तरी जीवाड. पोटा परिस्ते पडो मैत्री वाचे दुरिताचे लागेल जाऊ. विश्व धर्म सुरे पाहू जोजे वांचित जोजे राहो. लागी जात वर्ष सकळ मंगळी ईश्वर निष्ठान ही माझी आहे. अनवरत भूमंडळे भेटल्या होता सदा कल्पतरुचे आलो. चेतना चिंता मनीचे गाव बोलते ज्ञानव पियुषाचे चंद्रमेचे आलांचन. आकर्षते लावलीन हे सदाई सदा संचन. स्वयं भावना सर्वस्वी पूर्णवेदी लोकी बलिद आदिवृषी अखंडित आणि ग्रंथ श्रीय विशेष लोकीय दृष्टादृष्टे व्हावेली. ते खमे श्री राहो आ उदकान पसाओ. येणे ज्ञानदेव सुखियाला. येणे ज्ञानदेव सुखियाला. येणे ज्ञानदेव सुखियाला. कुंडली वरद ज्ञानदेव तुकाराम.
झाल्यानंतर पारायण झालं, त्यानंतर आरती झाली. आरती झाल्यानंतर आता इथे विठ्ठलाला नैवेद्य दाखवायला घेतला आहे. नैवेद्य दाखवण्यासाठी हे उपरणं पकडलेलं आहे. ही पहिल्यापासूनच परंपरा चालत आलेली आहे. असं म्हणतात की देवाला नैवेद्य दाखवताना म्हणजे विठ्ठलाला खास करून नैवेद्य दाखवताना स्त्रियांनी ते पाहू नये म्हणून ते उपरणं लावतात आणि आतमध्ये पुरुष नैवेद्य दाखवतात. देवाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर पंक्ती बसणार आणि आजचा जो प्रसाद आहे आत्ताचा सकाळचा तो संजय साळवी यांनी दिलेला आहे. तर दरवर्षी सप्त्याच्या पहिल्या दिवशी हा त्यांचाच प्रसाद असतो. मसाले भात, डाळ, शिरा, पापड आणि बटाट्याची भाजी, कोशिंबीर असा हा आजचा प्रसाद आहे पहिल्या दिवशीचा. बंद करा. त्यानंतर रात्री 7 ते 8 प्रवचन होतं आणि प्रवचन नंतर लगेच कीर्तनाचा कार्यक्रम चालू झाला. कीर्तन छान होतं, अगदी मस्त होतं कीर्तन. आणि कीर्तन संपल्यानंतर 10 वाजता कीर्तन संपणार. त्यानंतर पुन्हा प्रसाद आहे आणि प्रसाद झाल्यानंतर रात्री भजन असणार आहे. असा हा कार्यक्रम आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.